वडे किनी उडदाच्या डाळीचे आहे आणि हे वडे आमच्या खानदेशमध्ये किनी दिवाळीले करता आणि हे वडे याच्याबरोबर दही आणि कढी खाता। आमच्या जुन्या सोसायटीत शेजारी पाजारी बरेच जण खानदेशातले होते। माझे मूळ गाव खानदेशातलंच, चोपडा। त्यामुळे अर्थातच खानदेशी खाद्यपदार्थांविषयी मला प्रेम आहेच। आणि आजची आपली रेसिपी तर अस्सल खानदेशी आहे, उडीद डाळीचे वडे। हे वडे करण्यासाठी एक वेगळंच स्किल लागतं। लहानपणापासून माझ्या जीवलग मैत्रिणीच्या आईच्या हातचे वडे मी खाल्लेत, त्यामुळे हा व्हिडिओ करायचं जेव्हा ठरलं तेव्हा मी खास काकूंना बोलवूनच घेतलं। स्वच्छ धुतलेली उडीद डाळ 6-7 तास भिजत घालायची, त्यानंतर पाणी निथरून चांगली चोळायची। यानेच हे वडे हलके होतात। मिक्सरवर पाणी न घालता डाळ वाटून घेतली की त्यात हिरवी मिरची, बडीशोप, लसूण, आलं, धणे, जिरे यांचं वाटण कालवायचं। अगदी ऐन वेळी मीठ घालून हलक्या हाताने वडे थापायचे आणि गरम तेलात खरपूस तळायचे। बघायला गेलं तर अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, पण याची चव निव्वळ अप्रतिम लागते। यू हॅव टू ट्राय इट। आणि या दिवाळीत तुम्ही नक्की करून बघा। सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। उडीद डाळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे मिनरल्स तर आहेच आणि भरपूर सारं प्रोटीन आहे। त्यामुळे जे जिम करतात किंवा जे भरपूर व्यायाम करायची ज्यांना सवय आहे किंवा ज्यांचं श्रमाचं काम आहे, ज्यांना स्नायू बळकट करायचे आहेत, हाडं बळकट करायचे आहेत, तसंच ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्मची क्वालिटी वाढवायची आहे, अशा सगळ्यांनी उडीद डाळीचे पदार्थ भरपूर खावेत। ही पौष्टिक आहे, पचायला जड आहे, त्यानंतर ह्यानी थोडा कफ होऊ शकतो। त्या कारणाने ज्यांना ऑलरेडी दमा वगैरे ह्याचे त्रास होतात त्यांनी शक्यतो जास्त प्रमाणात खाऊ नये। पण ह्याचा अजून एक बाहेरचा उपयोग म्हणजे तुम्ही जर का ह्याचं तेल सिद्ध केलं आणि हे तेल जर का सांध्यांना लावलं तर डिजेनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांधेदुखी, सांध्यांची झीज ह्या सगळ्यांवर, तसंच स्नायूंना बळकटी आणण्यासाठी किंवा टेंडॉन, लिगामेंट ह्याची ताकद वाढवण्यासाठी पण हे महामाश तेल, म्हणजे माश म्हणजे उडीद, त्याच्यापासून सिद्ध केलेलं तेल हे खूपच गुणकारी आहे।